किशोर बेसवर त्यांना 6 सुरक्षितच्या मुद्रा मंडळाने झाले ही शिवराज मुद्रा म्हणजे का छत्रपती शिवरायांना देणारे महाबली शहाजीराजे भोसले, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्येविना मते केली, मतेविना नीती केली, नीतीविना गती केली, गतीविना व्यक्त केली, विद्याविना सुंदर घातली आणि एवढ्या एका आयोजने केले असं सांगून स्त्री शिक्षणाचा प्रसार करणारे महात्मा ज्योतिबा फुले, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बाळासाहेब पाडे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अशोकराव माने साहेब आजच्या या फेअरवेलच्या कार्यक्रमानिमित्त सर्व एएमसीजन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे साहेबांविषयी मला या ठिकाणी प्रसंग सांगायचं वाटते की समाजामध्ये सर्व स्तरापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी साहेबांनी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाची म्हणजे बाळासाहेब माने शिक्षण संस्थेची स्थापना केली. असं म्हणतात की निंदकाचं घर असावं येणारे अगदी त्या दृष्टीप्रमाणे अहो खेड्याचे शिक्षण संस्था फक्त खेड्यापुरती मर्यादित आहे असं साहेबांना काही लोकांनी म्हटलं होतं. पण त्या सर्व लोकांना निंदकांना मला तुमच्या मार्फत ठामपणे सांगायचं की अहो हे खेड्यात तयार झालेली शिक्षण संस्था आज कितीतरी महाविद्यालय, कितीतरी शाळा आणि कितीतरी शिक्षण संस्थांमार्फत कितीतरी लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात सोडलं करण्याचं काम पुण्यात केलं असेल तर ते सन्माननीय स्वर्गीय अशोकराव माने साहेबांनी केले. आणि म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत त्या कॉलेजमध्ये आपल्याला शिकण्याचा एक बहुमूल्य संधी आपल्याला मिळाली. असं प्रत्येकाने आपलं स्वतःचं भाग्य ठरलं पाहिजे. सर्वप्रथम सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर सन्मान्य गेडे सर असतील, त्याचबरोबर सन्मान्य नेहान असतील, चौगुले असतील, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्मान्य कल्पना पाटेकर असतील, एस ए बटकर सर असतील, त्याचबरोबर प्रणालीबाई माने असतील आणि सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. आजचा हा प्रवास सुरू झाला म्हणजे CETचा रिझल्ट लागला. CETचा रिझल्ट नंतर कॅपराऊंड झाले, कॅपराऊंड नंतर कॉलेजचं नाव लागलं, ॲडमिशन देखील झालं आणि फक्त आतून की कधी एकदा ग्रुपवर मेसेज पडतोय की उद्यापासून कॉलेज चालू होईल. कारण कोरोना काळात आपण एवढे दर्शन केलो की कंटाळलो सर्व आणि पुन्हा ते शेड्यूल रिकवर व्हायला आपला थोडासा वेळ लागला होता. त्यामुळे कॉलेजच्या ग्रुपवर मेसेज आला की उद्यापासून कॉलेज चालू आहे. प्रत्येकाचा आनंद आहे की करणारा होत नव्हता कारण पुन्हा एकदा शेड्यूल आपण कसं मिळणार होतं, एन्जॉय करायला मिळणार होतं. फर्स्ट इयर असू दे, सेकंड इयर असू दे, थर्ड इयर असू दे, आपल्याला फायनल इयर असू दे, सर्व मुवमेंट सर्व क्षण हे बनवून आम्हाला जगता आले. या क्षणात सर्व मित्र मैत्रिणी शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्वांनी पुरेपूर साथ दिली. यात असे काही मुवमेंट देखील घडले ज्यामध्ये चष्टामस्करी मजा वगैरे सगळी करायला भेटली. त्याचा मला एक प्रसंगी सांगायचं वाटते की सेशनल एक्झाम असायची सेकंड इयर आणि फर्स्ट इयरसाठी त्यावेळी आणि तेव्हा आमचा हॉल तिकीट मिळायची. मग त्या हॉल तिकीटवर क्लास टीचरचे सगळे असायचे, मेंटरचे असायचे, सर्वांचे प्रिन्सिपल करायचे असायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटेंडन्स असायची. त्यावर अटेंडन्सची टक्केवारी त्यावर लिहिली असायची आणि आपल्याला अटेंडन्स एवढं काही जोडायचं नाही मित्रांचं माझं वगैरे. पण ज्यावेळीपासून गडाचे प्रिन्सिपल झाले त्यावेळीपासून अटेंडन्स करायला जरा वाढले आणि विचार झाला की त्यावेळी अटेंडन्स मित्राची 40% होती, माझी 50च्या थोडीफार पुढे होती आणि नियम असा लागू केला की 50च्या आत अटेंडन्स यांच्या त्यांना शिक्षणाला बसलेलं नाही. मग मित्राने काय केलं की 40 ते 90% केलं आणि वर्गात जाऊन बसता आणि त्यावेळी सुपरविजन होतं वेळपणे सरांनी बघितलं आणि तो मित्र मला सापडला आणि मग आम्ही पण विचार पेपर लिहू काय करू. पण नंतर मित्राने सिच्युएशन हँडल करून गेली. आता त्याला तो पेपरनंतर देता आला नाही. मात्र त्यावेळीपासून काय चालू की अटेंडन्सला खूप महत्त्वाचं असतं. आता मित्राने माझं नाव कोणाचं नाव सांगितलं नाही, आम्ही जास्त होतं. त्यामुळे त्याच्यासाठी मला म्हणावं की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आणि मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा, मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा. खऱ्या अर्थानं जी मित्रता काय असते या कॉलेजला आपल्याला इथे कळाली. त्याचबरोबर सन्मान्य कुंभार सर यांनी उपस्थित आहे. कुंभार सरांचं नाव काय की आपल्याला आठवलं ते फार्माकोलॉजीचं प्रॅक्टिकल आणि सरांनी घेतलेली वायवा ही प्रत्येकाच्या लक्षातच असणार आहे. त्याचबरोबर सन्मान्य नावकरला मी उपस्थित आहे. नावकरला म्हणजे की AMCPचा गानकोकिळा म्हणजे लता मंगेशकर यांच्या आवाजाची झलक आपल्याला त्याच्यातून मिळते अशा सर्वांना आपल्या नावकरला फायनली तर आम्ही सर्वात महत्त्वाचं असते की एक क्लास म्हणून की आपल्याला GC जिंकायची असते जनरल चॅम्पियनशिप आणि
गोष्ट आपल्याला नेमक्याने करण्यासाठी गुरु देखील मदत करतो. अशा प्रकारे सामान्य डॉक्टरांनी आम्हाला गाईड केलं. ही जनरल चॅम्पियनशिप आम्ही सर्वांनी मिळवली. एकदा जोरदार टाळ्यांसाठी केलेलं काम आपण अक्षराला असतील, वेळमध्ये सर असतील, बोलली सर असतील, सर्वांचे लाडके सामान्य एक रॉयल व्यक्तिमत्वाचं आपण त्यांना ओळखतो असे डोंगरे सर असतील, सर्वांनी जाधव सर असतील आणि सर्व शिक्षकेतर सर्व कर्मचारी असतील. खूप बोलायचं आहे, मात्र वेळेची मर्यादा आपण ओळखून या ठिकाणी फर्स्ट डेला आपण जे होतो त्यावेळी सगळी अनोळखी होती. मात्र हा शेवटचा दिवस या कॉलेजमधला आणि सर्व चेहरे हे ओळखीचे झाले. खऱ्या अर्थानं बपू काळे म्हणून एक लेखक होते, त्यांना त्यांच्या सदस्यांनी विचारलं की आयुष्य म्हणजे काय असतं. तर आयुष्य म्हणजे बपू काळेने त्याला सांगितलं तर आयुष्य म्हणजे हा संघर्ष आहे. तो संघर्ष कुठपर्यंत करायचा तर एक ठराविक उंची गाठण्यापर्यंत. आणि एकदा का तुम्ही उंची गाठा तर त्यानंतरचा तुमचा संघर्ष ही ती उंचीच करत असते. निश्चितपणे आपल्या सर्वांची ती उंची म्हणजे आपलं ध्येय आहे. आपल्या कॉलेजला आपल्याला इथपर्यंत आणून पोहोचवले, इथून पुढे आपल्याला वाटचाल करायची आपल्या ध्येयापर्यंत. आपल्याच्या असणारे पोटेन्शियल जे ऊर्जा त्यांनी आपल्याला ओळखून दिले आणि निश्चितपणे सर मी आमच्या या सर्व मित्रमंडळी तर्फे तुम्हाला वाईट देतो की जिथं कुठं आम्ही आमच्या त्या ध्येयापर्यंत पोहोचू त्यावेळी आम्ही अभिमानी सांगू की होय आम्ही अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिकलेले विद्यार्थी आहोत, आम्ही AMC आहोत. इतकंच या ठिकाणी सांगतो. सरदेशेवटी सुरेश भट यांचे 2 शब्द उल्लेख इतर म्हणतो की जगाची चोखंदुके सुखाची मानतो आम्ही, स्वतःच्या झापणी वेगळ्या मनुष्य सांगतो आम्ही. जरी बदलणाऱ्या वर्तमानाला कळेल आमची भाषा तरी विजा करणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा करणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. बरोबर.